काही ठिकाणांची उत्पत्ती, त्याच्या मागच्या कथा किंवा त्याचा इतिहास हे समजणं आणि हे समजून घेणं फार मजेदार असतं. त्याहीपेक्षा खूप वेळेला असं होतं की कुठलं तरी एक मोठं गाव आहे, त्या गावात काहीतरी आपल्याला अवशेष सापडतात आणि अवशेष सापडून मग त्याच्यावरनं आपल्याला इतिहास समजून घेता येत. पण इतिहास हा फक्त काही मोठ्या शहरांमध्ये आहे का? तर तसं नसतं. काही वेळेला अतिशय छोट्या शहरात किंवा अतिशय छोट्या ठिकाणामध्ये पण खूप मोठा इतिहास असतो. तो इतिहास खूप लोकांना माहीतही नसतो, पण त्याची पाळंमुळं अगदी कधी कधी पुराण कथेपर्यंत जातात. असंच एक ठिकाण आज आपण इकडे बघणार आहोत. ते रत्नागिरीतलं एक महत्त्वाचं ठिकाण आहे, पण अनेक लोकांनी त्याचं नाव ऐकलं असेल, पण त्याच्या मागचा इतिहास काय आहे, तो अगदी पुराण कथेपर्यंत कसा जातो हे कोणालाच माहीत नसेल. आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी आज इकडे सांगायचा प्रयत्न. त्या ठिकाणचं नाव आहे मिऱ्या किंवा मिऱ्याचा डोंगर.